श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्डा येथील पेठेत राहणारे नारायणराव उपाख्य अण्णासाहेब देशपांडे यांचे चिरंजीव दत्तात्रय यांचा विवाह पुसद तालुक्यातील भोजला येथील गोपाळराव राजे यांची कन्या चंडिकेबरोबर शके 1845 वैशाख शुद्ध द्वादशी दिनांक 28 एप्रिल 1923 रोजी करण्याचे ठरले. अण्णासाहेबांच्या प्रेमाग्रहामुळे श्री प्रल्हाद महाराजांनी लग्नास येण्याचे मान्य केले. सुमारे 101 बैलगाड्यातून लग्नाचे वऱ्हाड भोजल्याला जाण्यासाठी निघाले. या प्रवासासाठी श्री महाराजांना एक स्वतंत्र बैलधमणी दिली होती. 2 मुक्कामात हे वऱ्हाड भोजल्यास पोहोचले. वऱ्हाडी मंडळीत श्री महाराज आल्याचे पाहून गोपाळरावांना अत्यंत आनंद झाला. त्यांना साष्टांग नमस्कार करून गोपाळराव त्यांना जानोस्यास घेऊन आले. श्री महाराजांबरोबर राम असतात व त्यांची नित्योपासना होत असते, म्हणून श्री महाराजांना त्यांचे आनिक आणि उपासना व्यवस्थित व्हावी म्हणून सर्व सोयींनी युक्त अशी जागा देण्यात आली. वैशाख शुद्ध द्वादशीला सकाळी गोपाळ मुहूर्तावर विवाह समारंभ साजरा झाला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच वऱ्हाड परतीच्या प्रवासाला निघाले. मजल दरमजल करीत वाशिम, रिसोड, वाकद, सोनाटी, मेहकर, देऊळगाव माळी या मार्गे वैशाख पौर्णिमेच्या रात्री 4 वाजता म्हणजे प्रतिपदेला सूर्योदयापूर्वीच हे वऱ्हाड साखरखेर्ड्यास पोहोचले. सर्व वऱ्हाड देशपांडे यांच्या आमराईत थांबले. सूर्योदयाला प्रतिपदा लागणार होती व प्रतिपदेला अग्निहोत्र्यांची इष्टी असते, म्हणून श्री महाराजांचीच धमणी फक्त गावात गेली. त्यावेळी महाराज गोविंद नरसिंग यांच्या वाड्यात राहत होते. ते धमणीतून उतरून वाड्यात गेले व गड्याला सर्व सामान व्यवस्थित घेऊन येण्यास सांगितले. सामान धमणीच्या मागील पाटीवर बांधलेले होते. गडी जाऊन पाहतो तो काय, पाटीवर सामान नाही व सामान बांधलेली दोरी तुटलेली. तो घाबरून गेला व तसाच वाड्यात धावत जाऊन त्याने श्री महाराजांना हा झालेला प्रकार सांगितला. ते ऐकून श्री महाराजांचं हृदयाचे जणू विदीर्ण झालं. ते अत्यंत कळवळून गड्यास म्हणाले, "अरे बाबा, काय म्हणतोस तू हे? अरे पाटीवर सामानाची पेटी नाही म्हणतोस? अरे बाबा, ती केवळ पेटी नाही रे, त्यात माझे राम होते रे. राम, माझे पंचप्राण, माझे राम आहेत रे त्यात." ते जोरात "रामा, रामा" असे म्हणत म्हणाले, "कुठे गेलास बापा? रामा, रामराया, कुठे गेलास या तान्हुल्याला सोडून? कुठे असशील तू? रामा, रामराया, हे दयाघना, आता महाराजांना कसं तोंड दाखवू बाप्पा?" पक्षिणी घरट्यासी विसरल्यावर त्यातील पिलांची जी गती होते तीच गती रामाशिवाय महाराजांची झाली. जंगलात गाय वासराची ताटातूट झाल्यावर माय धेनू वाचून वासराची केविलवाणी अवस्था व्हावी, तशीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक व्याकुळता रामराया वाचून महाराजांची झाली. त्यांना काहीच सुचेनासं झालं. महाराजांच्या या शोकपूर्ण अवस्थेने एव्हाना घरातील सर्वांनाच राम हरवल्याची ही वार्ता कळली होती. विशेषतः मायबाईला हे ऐकून तर मोठा धक्काच बसला. त्या म्हणाल्या, "प्रल्हाद घरात येऊन अद्याप नमस्काराला आला नाही, त्या अर्थी काही विपरीत झाले नसेल ना, अशी शंका मला येतच होती. आणि आता तर साक्षात रामच हरवल्याची वार्ता. आता हा प्रल्हाद काय करणार या विचाराने त्यांच्या मनाची सारखी कालवाकालव होऊ लागली. सद्गुरुनाथा, रामानंदा, तूच रक्षण कर बाप्पा," असं म्हणून त्या प्रल्हादापाशी आल्या व म्हणाल्या, "अरे बाळा, असा कावराबावरा होऊ नकोस, सापडतील राम. अरे तुला सोडून राम कुठे जातील बरं?" हे मायबाईंचे शब्द ऐकून महाराजांना खूप धीर आला. त्यांनी लगेच त्या गड्याबरोबर आणखी एक मनुष्य देऊन त्याला आलेल्या मार्गाने देऊळगाव माळीपर्यंत जाऊन रामाचा शोध घेण्यास सांगितले. गडी धमणी घेऊन प्रथम वऱ्हाड थांबले होते तिथे अमराईत आला व त्याने देसाई यांची भेट घेऊन ही वार्ता त्यांना सांगितली. श्री महाराजांचे राम असलेली पेटी हरवल्याचे ऐकून देसाई व अण्णासाहेब अतिशय कासावीस झाले.
त्यांनी तिथे थांबलेल्या सर्व गाड्यात आधी पेटीचा शोध घेतला, परंतु त्यात पेटी सापडली नाही. म्हणून शेवटी त्यांनीही 2 गाड्या व 4-6 माणसे या धमणीबरोबरच देऊळगाव माळीपर्यंत जाऊन पेटीचा शोध घेण्यास पाठवले. असो. साधक हो, परमपूज्य रामानंद महाराजांनी दिलेले श्री रामपंचायतन हरवले. पुष्कळ शोध घेऊनही श्री रामपंचायतन सापडले नाही. म्हणून परमपूज्य प्रल्हाद महाराज हे स्वतःच रामशोधार्थ निघणार होते. त्यांनी श्री रामरायाला केलेली आर्त विनवणी आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.